रेवती, मला तर वाटून राहिलं का माझं लग्नच आहे म्हणून. आता तू प्रेझेंटेबल राहायला लागलीस की नाही, मग एखाद दिवस नटायला काय हरकत आहे? पण अवॉर्ड तुला मिळून राहिलं ना, तू समूर्ती आहेस. अगं मग काय झालं? हे बघ, इन फ्युचर जर तुला बिझनेस वुमन ऑफ द इयर असं अवॉर्ड मिळालं तर तू नटूनच जाशील ना स्टेजवर. त्याची रंगीत तालीम समज. बर रेवती, ते सेल्फी काढूया का? सेल्फी? रेवती, पण मी काय म्हणून राहिले, पोरं राहतील ना नीट, नाही तर परत यायला लागायचं आपल्याला. काळजी करू नकोस, नाना नानी आहेत, आई बाबा आहेत, राहतील दोघे. बर चल, मी मोबाईल घेते, तू ये लवकर. हा हो हो हो, आलेच ना. हॅलो, काय आहे? अरे किती उशीर, चला ना लवकर. हा, उतरतोय आम्ही, आलोच. प्लीज. राधिका, अरे आलात तुम्ही, चला. तुम्ही पण येताय? नाही, मी आलो आत्ता. हाव का? हो. कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला माहित नाही का, रेवतीला अवॉर्ड मिळून राहिलं ना. हो का? कॉंग्रॅच्युलेशन्स. कुठलं अवॉर्ड? परफॉर्मर ऑफ द इयर. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी तुम्हाला सांगितलं नाही का? नाही, तुमची मैत्रीण कुठे मला काय सांगते. काय ग रेवती, तू यांना सांगितलं नाहीस? बघा, सांगणारच होते. कधी? वेळ गेल्यावर? काही गोष्टी वेळच्या वेळी करायच्या असतात. काय लेक्चर पुरे तुझं. आपण निघूया. निघूया. नाही रेवती, मी तर येऊनच राहिले, पण गुप्ते भाऊ पण येत आहेत. चला हो. हो नाही, मला काम आहे, मी वाटला सोडतो तुम्हाला जुहूला. जुहूला? तुम्हाला कसं कळलं? आम्ही पण तिथेच जाऊन राहिलो ना. हो का? अरे काय योगायोग आहे. मी आलोच गाडी घेऊन. पहा ना रेवती, कसले योगायोग राहतात ना. कधी कधी ना दोन माणसं एकाच दिशेने चाललेली असतात, आपल्याला माहितीच नसतं ना. कळलं. आपण निघूया, खरंच उशीर होतोय. चल. 1 मिनिट. तुला कल्पनाही नाही इतकं सुरेख सरप्राईज गुरुने प्लॅन केलंय तुझ्यासाठी. आणि तो आनंद मला तुझ्या डोळ्यात बघायचा आहे. चल लवकर ये. हो. आज यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. यांनी एकदा शुभेच्छा दिल्या असत्या तर किती आनंद झाला असता ना मला. पण जाऊ दे, मी आत्ताच हा विचार काऊन करतेय, अजून तर दिवसही संपला नाहीये. मी फक्त शुभेच्छा देतो तिला. खरं तर आमच्या संसाराला 10 वर्ष झाली. खरं तर ही 10 वर्ष कशी सरली काही कळलंच नाही. म्हणजे मला कळलं नाही, कारण ही 10 वर्ष राधिका एकटीच आमच्या संसाराचा गाडा ओढत होती. आणि मी मात्र माझ्या करिअरमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या कामामध्ये इतका बिझी होतो की आमच्या संसाराकडे, अथर्वकडे, तिच्याकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही मिळाला, किंवा मी वेळ दिलाच नाही. पण तरी सुद्धा राधिकानं सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्या. मग ते अथर्वचं संगोपन असो किंवा माझ्या लहान सहान गोष्टींची काळजी, तिने अगदी सगळं व्यवस्थितपणे केलं. आज 10 वर्षांनी मला कळून चुकलंय की बायको म्हणजे नुसतं तिचं घरातलं अस्तित्व नसतं. खऱ्या अर्थानं सहचारिणी म्हणजे ती असते जी घराची काळजी घेते, घरच्यांची काळजी घेते, आपली कर्तव्य बजावते आणि प्रसंगी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालूनही
आपल्या संसाराचं भलं कशात आहे हेच कायम बघत असते. राधिकानं हेच सगळं केलंय आणि अजूनही करतेय. आणि आपण काय करतो तर सवयीनं तिच्याकडे दुर्लक्ष करतो, तिला प्रसंगी गृहीत धरतो. आणि मी हेच केलंय बहुधा. मी बाहेरच्या जगात मोठा होत गेलो, पण माझी बायको होती तिथेच राहिली. तिने नाही कधी स्वतःच्या करिअरचा विचार केला आणि मी सुद्धा त्याकडे लक्ष नाही दिलं, कायम दुर्लक्षच करत आलो. पण तिने मात्र कायमच मला साथ दिली, घरात असतानाही आणि ती घरात नसतानाही. त्यामुळे राधिका, थँक्यू सो मच. हो. नाही खरंच, आजच्या या दिवशी मी तुला खूप शुभेच्छा देतो आणि आय विश यू ऑल द सक्सेस इन द वर्ल्ड. आणि हां, माझ्याकडे एक छोटी भेटवस्तू पण तुझ्यासाठी आहे. आनंद, थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट दिलं, इतकं छान बोललात तुम्ही. आता मला इतकंच सांगावं असं वाटतं का, जाऊ द्या ना, झालं गेलं विसरून जाऊया आपण, नव्यानं सुरुवात करूया ना. चला आता आपण केक कापूया. तू चाललीस, तुझं काम पूर्ण नाही झालंय अजून. तू बघितलंस ना आत काय चाललंय ते सगळं संपलं यार, सोड नाही जा. स्नेहा, तू नको निगेटिव्ह होऊस ना, लगेच हार का मानतेस. हे बघ, कधी कधी ज्या गोष्टी चिडून किंवा भांडून होत नाहीत ना, त्या गोड बोलून करायच्या असतात. शुगर कोटिंग. आता काय सुचलंय तुला, आता काय करायचंय मी सांगते. आर यू शुअर? 101% शुअर. फाईन, चल. चल नाही, आय मीन मी आत आले तर सगळ्यांना कळेल ना मास्टरमाइंड कोण आहे. फाईन, मी जाते. ऑल द बेस्ट. यार मला खूप उशीर झालाय, बघ ती मारून टाकणार आहे मला. बघते दार उघड. थँक गॉड, मला वाटलं झोपलीस की काय तू. एक मिनिट, मी काय तुला आज रात्री घरी घेणार नाहीये. तुला काय हवं ते कर. अरे यार